नमस्कार, स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नवरात्र स्पेशल रेसिपी बनवणार आहोत, जी बनवायला खूप सोपी आहे, चवीला खूप मस्त आहे। उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी किंवा भगरीचं उपीट किंवा भगरीचा भात आमटी खाऊन कंटाळा येतो, तर अशा वेळेस हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा। बनवायला खूप सोपा आहे, चवीला खूप मस्त आहे। तर आज आपण उपवासाचे डोसे बनवणार आहोत। एकदम मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असे हे डोसे बनवणार आहोत। त्यासोबतच उपवासाची बटाट्याची काचऱ्याची भाजी बनवणार आहोत। तर तुम्ही ते बघू शकता किती मस्त जाळीदार असा हा डोसा बनलेला आहे, चवीला खूप मस्त लागतो। त्यासोबत बटाट्याची भाजी खूप टेस्टी लागते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी 2 वाटी भगर घेतलेली आहे। आता ही भगर मी स्वच्छ करून भिजत ठेवली होती 2 तासासाठी, छान अशी भिजलेली आहे। आणि 1 वाटी भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे, चांगला भिजवून घेतलेला आहे साबुदाणा। तर एक 4 ते 5 तास साबुदाणा भिजत घातलेला होता। आता इथं भगर ही छान भिजलेली आहे आणि साबुदाणाही आपला चांगला भिजलेला आहे। आता आपण याला वाटून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण जी भगर भिजवून घेतलेली आहे ती घालून घेऊया। आता हे सर्व एकदम नाही होणार, म्हणून मी 2 टप्प्यामध्ये हे वाटून बनवून घेणार आहे। आता इथं निम्मा भगर घेतलेली आहे, त्यासोबतच निम्मा साबुदाणा घेतलेला आहे। आता इथं मी हिरवी मिरची वापरणार आहे, तर हिरव्या मिरच्या मी 10 ते 12 वापरलेल्या आहेत। मी पहिल्याच भांड्यामध्ये सर्व पदार्थ हे घालणार आहे, त्यानंतर फक्त भगर आणि साबुदाणा वाटून घेणार आहे। तर 10 ते 12 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि त्यासोबतच साल काढून घेतलेली 2 बटाटे कच्चे आहेत ते यामध्ये चिरून घेतलेले आहेत। तर पहिलं मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि त्यानंतर 5-6 अशा मिळून 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता। आता इथं 3 ते 4 चमचे मी दही घेतलेले आहे यामध्ये, यामुळे आपल्या डोस्याला टेस्ट खूप छान येते, थोडासा आंबूसपणा येतो। यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि याचं छान असं वाटण बनवून घेतलेलं आहे। बघू शकता मस्त अशी याची पेस्ट बनलेली आहे। आपल्याला जसं हवं आहे तसं याचं बारीक असं वाटण बनवून तयार झालेलं आहे। आता दुसरीही बॅच अशाच पद्धतीने मी बारीक करून घेणार आहे, फक्त साबुदाणा आणि भगर बारीक करून घेणार आहे। आपण बटाटे मिरची यामध्ये घालून घेतलेलं आहे, तीही वाटून यामध्ये काढून घेतलेले आहे। आता आपण डोसे बनवत आहोत, त्यामुळे याचं पीठ थोडंसं मी पातळ ठेवणार आहे, त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची आहे, एकदम घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळही नाही आहे। तर इथं बघू शकता छान असं आपलं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे, चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे आपण झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटासाठी याला रेस्ट व्हायला ठेवूया। तर याला जास्त वेळ लागत नाही, एकदम कमी वेळामध्ये हा डोसा बनवून तयार होतो, काही रात्रभर भिजवत घालायची गरज पडत नाही। तर इथं हे रेस्ट होतंय तोपर्यंत आपण काचऱ्याची भाजी बनवून घेऊया। तर इकडे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तूप सोडून घ्यायचं आहे किंवा तेल सोडून घ्यायचं आहे। मी इथं तेल सोडलेलं आहे। आता यामध्ये अशा पद्धतीने मी बटाटे कट करून घेतलेले आहेत, छोटे छोटे चिप्स बनवल्यासारखे पातळ स्लायसेसमध्ये कट केलेलं आहे। तेलामध्ये हे बटाटे घालून घ्यायचे आहेत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्ही इथं जिरं खात असाल उपवासाला तर तुम्ही फोडणीमध्ये जिरं घातलं तरीही चालेल। आता इथं तेलामध्ये चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम झटपट बनते ही काचऱ्याची भाजी आणि चवीला खूप मस्त लागते आणि डोस्यासोबत तर खूपच टेस्टी लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा। आता यामध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घातल्यानंतर याला एकदा मिक्स करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला हे बटाटं शिजवून घ्यायचं आहे। तर इथं मी बटाट्याची साल काढून घेतलेले, हवं असेल तर तुम्ही सालीसहित ही अशा पद्धतीने भाजी बनवू शकता। आता इथं मी झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं चांगलं वाफवून घेणार आहे। आता 4 मिनिटानंतर एकदा झाकण काढून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। तर इथं आपला बटाटा चांगला शिजत आलेला आहे, 90% बटाटा शिजलेला आहे। आता यामध्ये मी लाल मिरची पावडर ॲड करून घेणार आहे। तर ही फक्त मिरची पावडर आहे, यामध्ये लसूण वगैरे काही घातलेलं नाही, त्यामुळे ही उपवासाला चालते। तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हिरवी मिरची टाकली तरीही चालेल। त्यानंतर इथं मी 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। आता हे दोन्हीही चांगलं मिक्स करून घेऊया आणि यावरती परत 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे आणि वाफवून घ्यायचं आहे। तर ही बटाट्याची काचऱ्याची भाजी खूप टेस्टी लागते, एकदम सिंपल आहे, झटपट बनते, अगदी 10 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते, चवीला खूप मस्त लागते। आता इथं मी 2 मिनिटं झाकण ठेवून घेतलेलं आहे
आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपली बटाट्याच्या काचऱ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे, जी डोस्यासोबत खायला खूप टेस्टी लागते। छान असा मऊ बटाटा शिजलेला आहे, एकदम चवदार लागते। आता ही बटाट्याची भाजी आपण बाजूला काढून ठेवूया आणि डोसे बनवायला सुरू करूया। तर इकडे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। आता त्यावरती थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि ते टिश्यू पेपरनी पुसून घेतलेलं आहे। आता यावरती आपण जे बॅटर बनवून घेतलेलं होतं त्यातील थोडंसं बॅटर घेऊया पळीमध्ये आणि यावरती सोडून घ्यायचं आहे आणि हलक्या हातानं हा डोसा अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचा आहे। बघू शकता किती मस्त जाळी आलेली आहे आणि याला जास्त वेळ भिजतही घातलेलं नव्हतं तरीही मस्त अशी जाळी आलेली आहे। दही घातल्यामुळे या डोस्याला अंबूसपणाही येतो आणि डोसा छान बनतो। एक वेळेस तुम्ही या पद्धतीनं डोसा बनवून बघा, एकदम मस्त परफेक्ट असा हा मऊ लुसलुशीत जाळीदार डोसा बनून तयार होतो आणि यासोबतची बटाट्याची भाजी वा एकदम मस्त परफेक्ट असा हा कॉम्बिनेशन आहे आणि बनवायला खूप सोपं आहे। तुम्ही बटाट्याची भाजी नसाल बनवत तर दह्यासोबतही खूप छान लागतो हा डोसा, नक्की ट्राय करून बघा। तर इथे बघू शकता किती मस्त परफेक्ट असे डोसे बनवून तयार झालेले आहेत, एकदम मस्त जाळीदार आणि सगळे डोसे एकदम छान सुटत आहेत, अजिबात तव्याला चिकटत नाहीत। तर बटाट्यामुळे आणि दह्यामुळे याची टेस्ट आणखीन वाढते। तुम्ही या पद्धतीने एकदा डोसा बनवून बघा आणि यावरती बटाट्याची भाजी घेऊन तुम्ही खाऊ शकता किंवा सोबत तुम्ही दह्याची चटणीही बनवू शकता खोबऱ्याची, त्याच्यासोबतही खूप छान लागतं किंवा प्लेन दह्यासोबतही हा डोसा खूप टेस्टी लागतो। एकदम परफेक्ट अशी ही उपवासाची रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर इथं आपले अशा पद्धतीनं सर्व डोसे बनवून तयार झालेले आहेत। बघू शकता मस्त असे हे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार डोसे बनलेले आहेत, चवीला खूप मस्त आहेत। तर या नवरात्रीमध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, सोबतच बेल बटन दाबायलाही विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।